श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये ऐकूया अनुश्री क्षीरसागर यांचा ललितबंध काटा रुते कुणाला. नाही, मी नाट्यसंगीत शिकत नाहीये आणि तो गुलाबी काटा रुतायचं माझं वयही राहिलं नाहीये. तर काय झालं, शाळेच्या मित्रमैत्रिणींचा ग्रुप मिळून आम्ही सारे गोव्याला गेलो होतो. तिथे आमच्या मित्राचं झक्कास हॉटेल आहे. सकाळी बीचवर मनसोक्त बागडणं आणि नंतर दिवसभर सगळी देवळं, चर्चेस, राजवाडे, पालथी घालणं हा आमचा तिथला दिनक्रम होता. रापण हा प्रकार तिथेच बीचवर पहिल्यांदा पाहिला. आदल्या दिवशी समुद्रात मोठमोठी जाळी लावून ठेवतात. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर मच्छीमार बांधव 2-2च्या जोड्या करून एका सुंदर लईत हळूहळू खेचत माशांनी गच्च भरलेलं जाळं किनाऱ्यावर आणतात. कोकणातली मासेमारीची परंपरागत पद्धत, इको फ्रेंडली. यामुळे जाळी खेचताना माशांची अंडी आणि इतर जीव सुरक्षित राहतात. जाळं खेचून आणलं की मासेवाल्या पाट्या घेऊन उभ्याच असतात. तिथल्या तिथे माशांचा लिलाव होऊन उन्हं व्हायच्या आत किनारा मोकळा. ताजे फडफडीत मासे पाहून मित्रमैत्रिणींच्या तोंडाला सुटलेलं पाणी त्यांच्या डोळ्यात दिसायचं. मी आपली कुतूहलाने विचारायची, हा कुठला मासा वगैरे. जितके दिवस तिथे होतो तितके दिवस दुपारी आणि रात्री जेवताना माझ्यासमोर फक्त रिकामं ताट. बाकीच्यांसमोर पंचपक्वान्नांनी भरलेल्या ताटासारखं पंचमत्स्यावतारांनी भरलेलं ताट येत असे. मग कुणाकडून पोळी, कुणाकडून भाजी, कुणाकडून भात असे पदार्थ येऊन माझं ताट भरत असे. माझा हक्काचा फक्त सोलकढीचा ग्लास. ट्रीपच्या दुसऱ्या की तिसऱ्या दिवशी एक बोटॅनिकल गार्डन बघायला गेलो होतो. लहानशा रिसॉर्टसारखं होतं. जेवणाची सोय होती. आम्ही सगळे जेवायला बसलो. आमच्या समोर एका वाढप्याने कढईत अख्खे तळलेले हाराभर टपटपीत मासे आणून ओतले. खमंग वास येत होता. मैत्रिणीने चटकन 2 उचलले. आम्ही आमच्या जागेवर येऊन बसलो. मी तिच्या ताटात वाकून पाहून म्हटलं, हा कोणता मासा? ती म्हणाली, बांगडा. अरे, सकाळीच यांची चंदेरी रास पाहिली होती. आता तळलेली रास समोर होती. मी आशाळूभूतपणे विचारलं, कसा लागतो? तिने पटकन एक माझ्या ताटात वाढला. खाऊन बघ, पण सांभाळून, काटा असतो. मी नीट पाहून लहानसा तुकडा मोडला आणि तोंडात टाकला. चव तर मस्तच होती, पण पहिल्याच घासाला केस लागला आणि थेट घशात गेला. सर्वांसमोर घशात बोटं घालून काढताही येईना. माझी वेडीवाकडी तोंड पाहून मैत्रीण म्हणाली, काय ग, काय झालं? मी म्हटलं, केस गेलाय बहुतेक. ती घाबरली, अगं काटा गेलाय बहुतेक. मी त्याहून, कारण कसा असतो माहिती नाही, कसा काढायचा त्याहून माहिती नाही. मैत्रीण म्हणाली, थोडा कोरडा भात खा, त्याच्याबरोबर गिळला जाईल. मी खाल्ला, पण काटा तिथेच. आता घशात काटा नीट जाणवत होता. टाळूला या टोकापासून त्या टोकापर्यंत चिकटला होता. भाताबरोबर थोडा मागे गेला, पुन्हा अडकला. जाम घाबरले. आता हा आडवाच्या आडवा अन्ननलिकेत गेला तर, आणि तिथेच अडकला तर, अन्ननलिका फाटली तर, वगैरे वगैरे. माझ्याहून वाईट अवस्था मैत्रिणीची. कुठून हिला मासा खायला घातला, आणि तोही बांगडा, कारण केसासारखे बारीक काटे. भरपूर पाणी पिऊन झालं, भात खाऊन झाला, तरी काटा तिथेच. शेवटी ताटा शेजारचा काटा पाहून कल्पना सुचली. त्याच्या बारीक टोकांनी तो हलकेच ओढून काढला आणि दोघींनी सुटकेचा निश्वास टाकला. रुतलेला काटा काट्यानेच काढला. काट्याने काटा काढणे ही म्हण अशीच काटा काढताना अस्तित्वात आली असणार. पुढच्या क्षणी मैत्रिणीने उरलेला मासा पानातून काढून घेतला आणि निमूटपणे पोळी भाजी खा असा दम भरला. अशा प्रकारे आमची पहिल्या वहिल्या मत्स्याहाराची कथा प्रथम ग्रासे सुफल संपूर्ण झाली. काटा रुते कुणाला, अनुश्री क्षीरसागर यांचा ललितबंध आत्ताच आपण ऐकला ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.